नमस्कार. आज आपण बघणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा चटपटीत असा पनीर टिक्का घरच्या घरी कसा बनवायचा. पनीर टिक्का बनवण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि पनीरचे असे छोटे छोटे क्यूब्स करून घेतलेले आहेत. 200 ग्रॅम पनीरसाठी इथे 1 वाटी दही घट्ट घेतलेलं आहे, अर्धी वाटी लाल शिमला मिर्च, अर्धी वाटी पिवळी शिमला मिर्च, अर्धी वाटी हिरवी शिमला मिर्च, अर्धी वाटी कांदा. हे सगळे आपण असे छोटे छोटे क्यूब्स करून घेतलेले आहेत. आता आपण मसाले बघूया काय काय लागणार आहेत. पनीर टिक्का बनवण्यासाठी आपल्याला लागणारे मसाले: अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली आहे मी इथे. तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट मिरची पावडर घेऊ शकता. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 लिंबूची फोड. लिंबू आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. इथं एक मोठा बाउल घेतला आहे मी, त्याच्यामध्ये हे दही घालून घेते. हे दही जर असं मिक्स करून फेटून घेते. याच्यामध्ये आपल्याला सगळे मसाले घालायचे. हळद घालते, धने पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट. हे आपल्याला मिक्स करायचं आहे. हे मिक्स करायचं आणि मग लिंबू पिळायचं आहे. हे मी मिक्स करून घेते. मसाले सगळे व्यवस्थित मिक्स झालेत. आता याच्यामध्ये मी लिंबू पिळते. लिंबामुळे छान असं चटपटीत पनीर टिक्का लागतो. रंगही खूप छान आलाय. हे आपलं व्यवस्थित असं मिक्स झालंय. याच्यामध्ये आपल्याला शिमला मिर्च घालायचे. ही पिवळी शिमला मिर्च, लाल मिरची आणि हिरवी. कांदा घालते आणि हे आपण 200 ग्रॅम पनीर घेतलंय, हेही आपल्याला घालायचं. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. हे हातानेच आपल्याला मिक्स करावं लागेल. हाताने मिक्स केलं तरच आपला व्यवस्थित मसाला सगळ्या पनीरला, मिरचीला, कांद्याला लागेल. सगळ्या पीसेसना आपल्याला व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे आणि थोडं हळूवारपणे करायचं आहे, कारण पनीर तुटायला नको. हे बघा, व्यवस्थित असं हे मिक्स झालंय. आता ह्याला मी अर्धा तास असंच ठेवून देते. मॅगिनेट केलेलं पनीर मी अर्धा तासासाठी असंच झाकून ठेवलं होतं. अर्धा तास आता पूर्ण झालेला आहे. आता मी हे ओपन करते. आता आपल्याला हे शिमला मिरची, पनीर, कांदा हे आपल्याला हे स्टिकमध्ये घालायचं आहे. आता मी हे हळूहळू व्यवस्थित या स्टिकमध्ये घालते. पहिला आपल्याला पनीर घालायचं आहे. याच्यानंतर मी कांदा घालते. हे कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची. परत एक पनीरचा पीस. हे असंच आपल्याला सगळ्या स्टिकमध्ये घालून घ्यायचं आहे. आपल्याला हळूवार हे करायचं आहे, कारण पनीर आपलं एकदम सॉफ्ट आहे तर ते तुटू शकतं. त्याच्यामुळं हळूवारपणे करायचं आपल्याला. आता मी पिवळ्या कलरची शिमला मिरची घालते. हे व्यवस्थित असं मी घालून घेतले. असंच आपल्याला बाकीचे पण करून घ्यायचे. याला थोडा मसाला लावायचा आहे आपल्याला. हे असंच मी बाकीचे पण करून घेते. हे आपलं आता तयार आहे. हे आता मी भाजून घेते. ते मी नॉनस्टिकचा पॅन ठेवला आहे. याच्यामध्ये थोडंसं तेल घालते. तेल, बटर, तूप तुम्ही काहीही घालू शकता. इथं मी तेल घालते. तेल आपल्याला व्यवस्थित असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. तवा गरम झाला आहे. आता हे स्टिक्स मी आता अशा ठेवते.
मी असंच सगळं पनीर टिक्का बनवून घेणार आहे. एका वेळेला तुम्ही 4-4 पण करू शकता. गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवर भाजून घ्यायचं व्यवस्थित. मी असं टर्न करून घेते. असंच आपल्याला चारी बाजूनी भाजून घ्यायचं आहे. याचं आपल्याला गोल गोल फिरवायचं. तयार आहे आपला चटपटीत असा पनीर टिक्का. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.